आम्ही बऱ्याच दिवसांपासून कोथरूडमध्ये एक चांगला फ्लॅट विथ ऑल द ॲम्युनिटीज आणि जो रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट नाही असा एक फ्लॅट बघत होतो. आणि सॉलिटेअरचा असा प्रोजेक्ट की ते कोथरूडमध्ये चालू आहे ते ऐकल्यानंतर आम्ही लगेच इथे आलो. आम्हाला लोकेशनही आवडलं. वनाज मेट्रोपासून खूप जवळ आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी पण आहे. हायवे चांदणी चौकपासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही लगेच इथे घर बुक करून फायनल केलं. आणि कोथरूडमध्येच आहे आम्ही. मी लहानपणापासून कोथरूडमध्येच राहिलोच आहे, त्यामुळे मला कोथरूड सोडून कुठे जायचं होतं. आणि कोथरूडमध्ये एवढा चांगला प्रोजेक्ट विथ ऑल द मॉडर्न ॲम्युनिटीज आणि जो रिडेव्हलपमेंटचा नाही आहे, ही गोष्ट सगळ्यात मला आवडली. मग आम्ही लगेच इथे घर बुक करून टाकलं. आणि घर बुक केल्यानंतर आज 6 महिन्यानंतर जेव्हा आम्ही सॅम्पल फ्लॅट बघतोय, तो सॅम्पल फ्लॅट बघून आम्हाला खरोखरच आनंद झालेला आहे की जे आम्हाला वाटलं होतं आणि जे आमच्या एक्सपेक्टेशन्स होत्या की आपलं घर कसं असेल, नवीन घर स्पेशस असेल, सगळ्या सोयीसुविधा असतील. आमच्या लहान मुलासाठी सगळ्या किड्स गार्डन झालं, प्ले एरिया झालं, या सगळ्या गोष्टी आहेत. सेफ्टी वाईज सगळ्या म्हणजे डोअर सेफ्टीपासून ते कॅमेराजपासून सिक्युरिटीपासून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. माझे वडील आहेत ते सिनियर सिटीजन, त्यांच्यासाठी म्हणजे वॉकिंग गार्डन आणि योगा या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो या सगळ्या गोष्टी जर कोथरूडमध्ये मला मिळत आहेत, त्यामुळे मी खूपच हॅपी आहे या प्रोजेक्टसाठी. आणि सॉलिटेअर आहे म्हणजे चांगलं ऐकलेलं नाव आहे. माझ्या ते काकांचाही एक सॉलिटेअरमध्ये फ्लॅट आहे कुठे सौदागरी. हा सो हा सगळा एक्सपिरियन्स आम्हाला खूपच आवडला आहे. आणि आम्हाला फ्लॅटबरोबर कवर्ड पार्किंग मिळतं आहे, त्याच्यात EV चार्जिंग सुद्धा ते प्रोव्हाइड करणार आहे. सो आता जसं जसं आपण पुढे सरकत जाऊ तसं तसं फ्युचरमध्ये या सगळ्या गोष्टी खूप कामाला येईल आहे. आणि कोथरूडमध्ये परमहंस नगरमध्ये असल्यामुळे तुम्हाला कोथरूडच्या म्हणजे हायवेकडे सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळते आणि सिटी एरियाकडे सुद्धा कनेक्टिव्हिटी. सो हे सगळे मेन पॉईंट्स मला खूप आवडले या प्रोजेक्टसाठी. आणि त्यामुळे मी इथे फायनल केलं.